नाशिकमध्ये धर्मांतर प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन आता उघड झालंय। प्रकरणाचे धागेदोरे मलेशियापर्यंत असल्याचा कोर्टामध्ये दावा करण्यात आलाय आणि विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी तपासामध्ये मलेशियाशी आर्थिक संबंध आणि मालेगाव कनेक्शनचे प्राथमिक धागेदोरे समोर असल्याचा हा दावा केलेला आहे। पीडितेला नाव बदलून मलेशियामध्ये पाठवण्याचा कट होता। इम्रान नावाच्या व्यक्तीकडे पाठवलं जाणार होतं। आंतरराष्ट्रीय कनेक्शन पुढे आल्यामुळे ही खळबळ माजली आहे। तर या प्रकरणातील डिजिटल आर्थिक आणि बाह्य नेटवर्क तपासामुळे चौकशीचा विस्तार आता वाढण्याची शक्यता आहे। आणि याबाबत नाशिकमधले आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेले। सागरकडून या संदर्भातल्या आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सागर, अत्यंत महत्त्वाचं खरं तर हे आहे की संपूर्ण या धर्मांतर प्रकरणामध्ये, लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये नाशिकमधल्या आता मलेशियाचे कनेक्शन, आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड होऊ लागलेले आहेत आणि स्वतः अजय मिसर यांनी या संदर्भातला दावा केलेला आहे। काय नेमके तपशील आहेत या संदर्भातले? नक्कीच, खरं तर आपण बघितलं की निदा खान ही फरार आहे आणि हिचा अटकपूर्व जामीन जो आहे तो न्यायालयामध्ये त्यांच्या वकिलातर्फे दाखल करण्यात आलेला होता। त्याला अंतिम सुनावणी 2 तारखेला देण्यात आलेली आहे। या 2 तारखेवरती तिला अटक होतं किंवा नाही हे समजेल। मात्र या सगळ्याच प्रकरणामध्ये एक नवीन बाब समोर येताना पाहायला मिळते। ही निदा खान ज्या दानिश शेख याने ज्या मुलीवरती अत्याचार केलेला होता, बलात्कार केलेला होता, या मुलीचा धर्मांतर करण्यासाठी हा निदा खानचा देखील महत्त्वाचा रोल असल्याचं ह्या अजय मिसर जे सरकारी वकील आहेत त्यांनी सांगितलं। याची अटक होणं का गरजेचं आहे हे याचा युक्तिवाद जो आहे तो न्यायालयामध्ये समोर येताना पाहायला मिळाला। यामध्ये विशेष बाब म्हणजे ही जी महिला आहे, जी पीडित महिला आहे, जिच्यावरती लैंगिक अत्याचार आणि बलात्कार झाला होता, हिला धर्मांतर करण्यासाठी कशा पद्धतीनं त्या दानिश आणि त्याचबरोबर निदा खान हिने प्रवृत्त केलेलं होतं। तिला मांस खायला लावला होता। निदा खानने तिला घरी घेऊन हिजाब देखील घालायला लावलेला होता। एका विशिष्ट धर्मामध्ये तू आल्यानंतर तुझा कसा उद्धार होईल, त्याचबरोबर ती तुला जन्नत कशी मिळेल अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो न्यायालयामध्ये करण्यात आलेला होता। आणि याच वेळी जर बघितलं तर निदा खान ही दानिशच्या संपर्कामध्ये देखील होती आणि या सगळ्या संपर्कात असताना ज्यावेळी पीडिताला धर्म परिवर्तन करायचं होतं त्याचं एक कनेक्शन मालेगावपर्यंत येऊन पोहोचलेलं होतं। मालेगावमध्ये काही एकंदरीत सागर, मालेगाव टू मलेशिया असं हे सगळं कनेक्शन आहे आणि त्याचबरोबर काही आर्थिक सुद्धा संबंध उघडकीला येतात का हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।